सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला खमंग, कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारा पातळ पोह्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे। हा चिवडा करायला जेवढा सोपा आहे ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतो। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 250 ग्राम म्हणजेच पाव किलो पातळ पोहे घेतलेत। यालाच आपण कागदी पोहे असंही म्हणतो। पोहे घेण्या अगोदर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि मग त्याला निवडून सुद्धा घ्यायचं आहे। बऱ्याचदा या पोह्यामध्ये काड्या किंवा पोह्याच्या साळीसुद्धा असतात, त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। आता पोहे मी आज न भाजता चिवडा बनवते। त्याचं कारण म्हणजे पोहे मी उन्हामध्ये ठेवले होते। पोहे जर उन्हात ठेवले ना तर ते छान शेकतात आणि मग अशा प्रकारे मस्त कुरकुरीत होतात पहा। पण तुमच्याकडे ऊन येत नसेल ना तर तुम्ही हे पोहे कढईमध्ये घालून 2 ते 3 मिनिटे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर आता मी हे पोहे न भाजता चिवडा बनवते, तर लगेच आपण आता गॅसकडे जाऊया। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला छोट्या पळीने 3 ते 4 पळी तेल घालायचं आहे। पाव किलो पोह्यासाठी इतकं तेल अगदी परफेक्ट होतं। आता तेल तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आहेत। जिरे मोहरी आता आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली आहे। आता लगेच यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घालायचे आहेत, अर्धी वाटी डाळवं घालायचं आहे, 10 ते 12 काजू घालायचे। तर काजूचे मी 2 भाग करून घेतलेत। आता 10 ते 15 आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। आता 4 हिरव्या मिरच्या आपल्याला अशा प्रकारे चिरून घालायच्या आहेत। आता 10 ते 15 यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानेसुद्धा घालायची आहेत। आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत। या फोडणीमध्ये जे काही मी साहित्य घातले ना ते माझ्या आवडीप्रमाणे घातलेलं आहे। तुम्हाला यामधलं एखादं साहित्य स्किप करायचं असेल तर तसंही करू शकता किंवा एखादं साहित्य आणखी ॲड करायचं असेल तर तसंही करू शकता आणि याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी मस्त खमंग कुरकुरीत परतून झाली आहे आणि आपण यामध्ये जे काही साहित्य घातले ना त्याला रंगही खूप सुरेख आला आहे। हलकासा गोल्डन याला रंग आलेला आहे। असा रंग आला की लगेच यामध्ये आपल्याला थोडेसे मनुकेसुद्धा घालायचे आहेत। मनुके असे शेवटीच घालायचे आहेत। आता एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे, साधारण पाव चमचा इथे मी हळद घातली आहे। आता लगेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ देखील घालायचं आहे। आता कमी गॅसवरती आपल्याला याला एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत हळदीचा कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत आपण याला परतून घेऊयात। हळद घातल्यानंतर साधारण 1 मिनिटभर मी याला परतून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हळदीचा मस्त रंग उतरला आहे आणि यामध्ये जे आपण मनुके घातलेत ना ते सुद्धा मस्त फुललेत। तर इथे आपली खमंग आणि मस्त चुरचुरीत अशी फोडणी तयार झालेली आहे। आता लगेच यामध्ये आपल्याला हे पोहे टाकून घ्यायचे आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि या पोह्याला अलगद हाताने या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आपण जसं जसं याला मिक्स करत जाऊ ना तसा तसा याला रंग खूप छान येतो। तर तुम्ही इथे पाहू शकता फोडणीमध्ये पोहे मस्त मिक्स झालेत आणि रंगही अप्रतिम असा आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतोय किचनमध्ये, मस्त सुगंध याचा दरवळला आहे पहा। इथे आपला मस्त खमंग असा चिवडा तयार झाला आहे। तुम्हाला जर चिवड्यामध्ये आंबट गोड चव आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा पिठी साखर घालून मिक्स करून घेऊ शकता। आता गॅस बंद करून लगेच आपण चिवडा सर्व करूयात। आता उन्हाळा सुरू झाला आहे पहा आणि उन्हाळा म्हटलं की दिवसही थोडा मोठा झालेला असतो। मग लहान असो की मोठे प्रत्येकाला मधल्या वेळेची छोटीशी भूक लागतेच आणि मग त्या छोट्याशा भुकेमध्ये खाण्यासाठी आपल्या हाताशी काहीतरी असलेलं बरं, म्हणजे पटकन आपल्याला ते खाता येतं। म्हणूनच अशा प्रकारे चिवडा बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला छोटीशी भूक लागेल ना तेव्हा हा चिवडा पटकन खाऊ शकता। आता या चिवड्यावरती पहा मी थोडीशी खारी बुंदी आणि बारीक शेव टाकली आहे, कारण हा चिवडा मला अशा प्रकारे खायला आवडतो। म्हणून तुम्हाला जशा पद्धतीने चिवडा खायला आवडतो ना त्या प्रकारे तुम्ही सर्व करून हा चिवडा खाऊ शकता किंवा इतरांनाही देऊ शकता। तर अशा पद्धतीने हा चिवडा झटपट ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी किंवा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा खमंग कुरकुरीत रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।